तर मित्रांनो, मनी ब्लॉग कोकणीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता चालत नदीमध्ये पोहण्यासाठी. तर हे बघू शकता इकडे हे सगळे आपले भाव वगैरे आहेत. ही नदी आहे, ही नदीचं नाव भारजा नदी आहे. तर हिच्यामध्ये आपण पोहण्यासाठी जाणार आहोत. बघू शकता खूप अशी मोठी नदी आहे मित्रांनो आणि डीप तर भरपूरच आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पोहण्याच्या काही ट्रिक पण सांगणार आहे मित्रांनो. तर कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, न स्क्रिप्ट करता तर नजारा पहिला बघा दाखवतो तुम्हाला. हा रणवीर आला तो कुठं आहे? व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि हा मित्रांनो, आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर कंटिन्यू राहा, आपण पुढे जाणार आहोत हे तुम्हाला दाखवतोच. आपली मुलं तर मला दाखवू शकता कसे पोहतात, जरा एक दाखवा, जरा झलक दाखवा. पाणी खूप डीप आहे मित्रांनो आणि पाणी गार पण खूपच आहे. बघू शकता. हो, लय गार आहे पाणी. तर दाखवा, बघू शकता तुम्हाला भाऊ दाखवतात कशा पद्धतीने पोहायचं मित्रांनो. बघा, तर जे कोण नवीन असेल मित्रांनो पोहण्याकरिता, ज्याला पोहायला जमत नसेल तर मित्रांनो पहिलं पाण्यावर स्थिर राहायला बघा. स्थिर राहिल्यानंतर मग तुम्हाला ऑटोमॅटिक पाय हलवायचे आहेत आणि मग हात हलवायचे आहेत. तर तसंही जर तुम्हाला नसेल जमत ना मित्रांनो, तर तुम्हाला अजून एक सोपी पद्धत म्हणजे ज्या पद्धतीने आपण सायकलला फायनल मारतो त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. आणि हाताने जसं तुम्ही पायाने मारणार त्या पद्धतीने हाताने पण तुम्ही मारू शकता मित्रांनो. हा आपला भाव आहे, भावाचं लग्न देखील पण आहे, जवळ आलंय. बघू शकता. आणि भावाला पूर्णपणे ओपनली मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतलंय. आणि हे जास्तीत जास्त करून आमच्या वहिनीपर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो. तर आपण असं पुढे जाऊयात. थोडं अजून खाली. नाही, खाली एवढं पण खाली घेऊ शकत नाही, पाणी खूपच गार आहे. ती मुलं देखील तिकडं वरतून झाडावरून वगैरे उड्या वगैरे मारणार आहे, ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधून. बाबा खाली झाडाचं वगैरे हे बघ रे, आणि मग उडी मार. बघू शकता तो तिथून झाडाजवळ गेलाय आणि तो तिकडून आता पोहत इकडे येणार आहे मित्रांनो. झाडाचं हे बघ कुठपर्यंत आहे आणि मग उडी मार त्याच्यावर. हा ठीक आहे, चल मार 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 मार. आता तो पोहत इकडे येणार आहे. बघा ती छोटी छोटी मुलं तिकडे खूप डीप आहे मित्रांनो. आणि आता जो मारला त्याला सूर म्हणतात. जो हे मारलेला आहे हा सूर प्रकार आहे. हा तो सूर प्रकार आहे. डायरेक्ट मासा प्रकार आहे हा. कुठला मासा? खवल्या मासा प्रकार. आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. चला तर आपण पुढे जाऊयात. आणि आता आमचा राजू तुम्हाला आहे ना, राजू माशा कशा पकडतात ते देखील दाखवणार आहे मित्रांनो आपल्याला या चॅनलवर. तेही तुम्हाला लवकरात लवकर दाखवीन. आणि मासे या व्हिडिओला बोल लाईक करा, सबस्क्राईब करा, तरच पुढचा व्हिडिओ माशांचा भेटेल. काय भायांची फरमाईश आहे आपल्या चॅनलवर की जेणेकरून व्हिडिओ तुमचे छोटे छोटे पाहिजे. आपण खूप व्हिडिओ मोठे होतात. तर मित्रांनो, नदीवर येण्याचं ठिकाण कसं यायचं, कारण आपल्याकडं मेन बोलाचं पर्यटन स्थळ म्हणजे गरम पाण्याचं कुंड आहे. जर कोण नवीन येत असेल तर त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात, इथपर्यंत कसं पोचायचं. तर आपल्या इथून मिनिमम 10 मिनिटाचं अंतर आहे. गाडी पण घेऊन येऊ शकता किंवा चालत पण येऊ शकता मित्रांनो. तर त्याकरिता आपल्याला तो व्हिडिओ नाही करता आला तर मी जाताना तो नक्कीच व्हिडिओ तुम्हाला दाखवीन. मी ती वाट कशी गेली आहे आणि कसं जर कोण नवीन असेल तर येऊ शकता. हां हे बघा, हे आपले रिक्षावाले आहेत, ते देखील आपल्या हाता रस्त्याने चालत. आणि ह्या क्रॉस करून ह्या नदीच्या पलीकडे देखील गाडी येते मित्रांनो. तर ह्यांनी गाडी नदीच्या ऑपोजिट साईडला लावलेली आहे. तरी नदी क्रॉस करून ती गाडी पुढे जाणार आहेत.
आणि एक सोपी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथं नदीमध्ये शिंपल्या देखील भेटतात. तर इथं शिंपल्या तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही मित्रांनो, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाणी कसं पोहत आहे, तर पाणी वगैरे हलतं आहे. तर ह्या शिंपली सोडण्याची एक सोपी स्ट्रिक आहे मित्रांनो, ती कोणाला अशी सहसा माहीत नाही. तर तुम्ही जर निवांत शांत पाण्यामध्ये बघितलात ना मित्रांनो, तर ते जे तोंड असतं ना ते असं ओपन असतं आणि व्हाईट पद्धतीनं असतं. तर हे बघू शकता, इथं मला शिंपली भेटलं आहे बघा. अशा शिंपल्या देखील भेटतात आपल्या नदीला, खूप साऱ्या मोठमोठ्या पण असतात शिंपल्या. त्याच्यामध्ये असं बोललं जातं की मोती वगैरे भेटतात की नाही ते तर माहीत नाही मित्रांनो आपल्याला. पण ह्या नदीला शिंपल्या तर खूप प्रकारच्या आहेत. आणि मोस्टली करून जर तुम्ही रात्री चालत ना, तर ही एक कॉर्नर आहे ना ह्याची शिंपलींची मित्रांनो, ती तुम्हाला अशी ओपन दिसते. तर ते समजायचं शिंपल्या आहे म्हणून. हे बघा इथे व्हाईट म्हणून एक शिंपली आहे, हे बघा, पण ती खराब झालेली आहे. हे बघा इथे पण शिंपली आहे, तुम्हाला दिसते की नाही, मी झूम करून दाखवतो. आणि खायला वगैरे टेस्टी आहे मित्रांनो. पण हे बघू शकता इथे शिंपली आहे, ती मी काढून दाखवतो तुम्हाला. पाणी कसं पोहतायत ना हलतायत, त्याच्यामुळं इकडे व्यवस्थित नाही पोहायला. हे बघू शकता आपल्याला 2 शिंपल्या भेटल्यात. आपण खास पोहण्याकरिता आलात, पण तुम्हाला तर आता पोहतोय तर तुम्हाला टेक्निक पण दाखवतो, शिंपल्या पकडण्याची एक पद्धत दाखवतो तुम्हाला. हां हे बघू शकता आपल्या कुत्र्यावरचं प्रेम बघा किती व्यक्त होत आहे. बघू शकता बघा, एक पद्धत आहे, एवढं प्रेमळ कुत्र्यात आपली. हे बघा इथे पण देखील एक शिंपली आहे, तुम्हाला दिसते की नाही बघा. पाण्याजवळ तुम्हाला व्हाईट दिसत असेल, तर ह्या सर्व अशा ओळखण्याची पद्धत आहे मित्रांनो. आणि पात्र्यामध्ये जर तुम्ही रापलात ना, तरी देखील त्या सापडतात शिंपल्या म्हणून. हे बघू शकता, हे अशी ओपन असतात, हे बघा, तुम्हाला काढून दाखवतोय. आणि ज्याला कोणाला जमत नसेल मित्रांनो, त्यांनी ट्राय पण करू नका. हे बघा इथे पण देखील आहे, 2 दगडांच्या मध्ये आहे. इथं काली दगड आहे, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पाणी हल्ल्यामुळं दिसत नाही, पण मोठी शिंपली आहे. ते पण तुम्हाला दाखवते बघा. माझा हात आहे, त्या हाताच्या बरोबर खाली आहे. ही बघू शकता, हे बघा इथं बोट आहे, तुम्हाला बोटानं दिसतंय की नाही माहीत नाही मित्रांनो. बघा ही जे दिसते ना, ही या दगडांच्या गॅपमध्ये ही शिंपली आहे बघा. ही बघा केवढी मोठी आहे बघा. कशी शिंपली पकडल्या जातात ना, हे बघू शकता. आपल्याला किती 4 भेटल्यात मित्रांनो. तर अशा शिंपल्या देखील भेटतात. आणि इथे पण देखील आहे शिंपली मित्रांनो. जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. पाणी हल्ल्यामुळे ह्याच्यात कॅमेऱ्यातनं व्यवस्थित दिसत देखील नाही आहे एवढं. तर तुम्हाला मी बोटाने दाखवतो, माझ्या बोटाच्या ह्याच्यानुसार बघा मित्रांनो. इथं ओपनली केलेलं आहे बघा मित्रांनो. बघू शकता कशी असते ही शिंपल्यांची ही असते बघा. ही अशी व्हाईट दिसते, आणि ही जी जागा आहे ना तिची वरची साईड, ती बघा अशी ओपनली असते. ही बघा, तुम्हाला असं वाटेल की मी त्याच उचलते, तर बघू शकता आपल्या हातामध्ये ऑलरेडी 4 शिंपल्या होत्या, आता 5 झाल्यात. अजून एक तुम्हाला दाखवतो शिंपली काढून. अशा शोधल्यात तर मित्रांनो खूपच भेटतात. आणि आपल्या नदीला तर खूप शिंपल्या आहेत या साईडला. ही बघा एक मित्रांनो, हे बघा बघू शकता. आपल्याला चालता चालता आपल्याला 6 शिंपल्या भेटल्यात. आणि उन्हाळ्याचं ह्या नदीला ना पाणी मित्रांनो खूप पाणी असतं. बघू शकता झाडे वगैरे पण. हे सर्व आता पोहण्याकरिता आलेत, बघू शकता. इकडे उड्या मारण्याकरिता गेलेत झाडावर. हे बघू शकता, त्या झाडावरनं उड्या मारणार. एक वेगळीच मजा असते मित्रांनो कोकणामध्ये. ही जी हसी मजा काय ना फक्त कोकणामध्येच केल्या जाते मित्रांनो. बाकीच्या ठिकाणी अशा कुठल्या गोष्टी एन्जॉय करायला भेटत नाही. आणि मोस्टली मित्रांनो जर ज्याला कोणाला पोहता येत नसेल ना, तर मित्रांनो त्याला माझ्याकडनं तर हे आहे की तुम्ही अनडायरेक्टली असं पाण्यामध्ये पण शिरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणत्या गोष्टींनी पश्चाताप होईल जर पोहता येत नसेल तर एखाद्या वेळेस. आणि एक महत्त्वाचं बोलायला गेलात ना मित्रांनो,
हातामध्ये अंगठी असेल किंवा गळ्यात काय चेन वगैरे असेल, जेणेकरून आपण कोणती पण घालतो, सोन्याची बोला चांदीची बोला, हे आपल्याला एक हाऊस म्हणून आपण त्या गोष्टी घालत असतं किंवा कोण एक काय ना काय करतात ते घालत असतातच मित्रांनो. तर ते जर घालत असेल तर त्याच्यानं घालून जाऊ नका मित्रांनो. का माहीत आपण दगडांमध्ये वगैरे हात घालतो किंवा लाकडं वगैरे नदीमध्ये पडलेले असतात, तर त्याच्यातनं ते अडकण्याचे चान्सेस वगैरे असतात जास्त. आणि मोस्टली जास्त करून त्याच्यामुळे पण देखील खूप सारे जण नदीमध्ये फसल्या जातात. हे बघा आता एक आपल्याला अजून एक शिंपले सापडले. बघू शकतो ऑल टोटल किती भेटलेत आपल्याला. तर ऑल टोटल 7 भेटलेत. व्हिडिओ बनवता आपण चालता बोलता ही शिंपल्या शोधतो आहे. आपल्याला शिंपल्या तर सोडायच्या आहेत पुन्हा, पण तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा अजून एक भेटले बघा. हे बघा सहज मी फक्त व्हिडिओ बनवता शोधत पण नाही आहेत. जर शोधायला गेला तर कमीत कमी मित्रांनो नाही बोलत ना तरी 5-1 किलो शिंपले भेटले. एवढे असे सारे शिंपले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि जो कोणी चॅनलला आपल्या मित्रांनो नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा हे बाद झालेली आहे शिंपली मित्रांनो. हे बघा जी बाद झालेली असते नाही बघा, त्याची एक वेगळीच पद्धत असते, ते ओपनच असते पूर्ण. नदी तुम्हाला अशी वाटत असेल छोट्या मित्रांनो, पण ह्या नदीचं जे पात्र आहे ना खूप मोठं पात्र आहे. आणि नदी भारताच्या नकाशामध्ये देखील आहे, गरम पाणी उन्नवरे म्हणून किंवा भारजा नदी म्हणून. हे बघू शकता. आणि मोस्टली करून मित्रांनो हे बघा ही आमची साईड आहे, ही काठ आहे ना त्या आमच्या गावाकडची आहे. आणि ह्या साईडला खूप डीप आहे. डीप बोलला तर आपल्याकडे खोल बोलतात त्याला. ह्या साईडला खूप खोल आहे. तर मोस्टली ह्या साईडला जर पोहता येत नसेल तर चुकून पण कोणी मस्ती नाही करावी. ह्या साईडला ना मित्रांनो कशी भात शेती असल्यामुळे काही भाग ना शेतीचा पाण्यामध्ये गेला आहे. आणि तो पाण्यामध्ये गेल्यामुळे जे शेतीचे जे काही आहे ते पूर्ण माती असं दलदल प्रकार नदीमध्ये झालं आहे. तर ज्याला पोहता येत नसेल तो न जाणो कधी बायचान्स जाऊ शकतो, आतमध्ये अडकूही शकतो. तर असं काही होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो. आणि ह्या साईडला खोल नाही तुम्हाला भेटणार, वरपर्यंत ह्या कॉर्नरने वरपर्यंत जरी गेलं तर भारी तुम्हाला कमर ते मानापर्यंतच पाणी भेटणार, त्याच्यावरती काय पाणी भेटणार नाही. तर एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो की व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर आपला चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर बघू शकता मित्रांनो पाणी किती झालं आहे. बघा एक हातामध्ये आपले शिंपले आहेत. हे बघू शकता. हे आपले पोरं थांबलेत पोहण्यासाठी, मला बोलवली नाही आणि स्वतः बाहेर जाऊन बसलेत. ते असे असतात. येतो जवळ येतोय. फरमाईश आहे आपल्या की जवळ येऊन दाखवा आम्हाला. तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. आणि भावाचं लग्न आहे मे मध्ये 14 तारखेला. तर सर्वांनी कोण जे ओळखीचा असेल आपला भाव विराज गंभरे तर लग्नाला आदरून या. हा विनंती आहे तुम्हाला. हजार रुपये घेऊन पाकिट घेऊन या. पाकिट तर ती ट्री आहे याच्यातली खराब भेटली. कट कर दे. हा काय पाल घासतोय तो माझी. चालेल ना. काय शिंपले आणल्या या काय शिमला चालता बोलता शिमल्या भेटतात. कोकणचा खजिना असं बोलायचं. बघा नदीचा खजिना मित्रांनो. हे बघा आपण चालता बोलता पकडलेलं. दाखव. माझ्या झोपल्या. तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट नक्की करा. आणि जो कोणी चॅनल नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय, काळजी घ्या.